ठरलं तर मग या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहेत। मागच्या आठवड्यात आपण पाहिलं की नेहले पे देहला टाकत साक्षीने अर्जुन आणि चैतन्य यांना चांगलंच कोंडीत पकडलं। चैतन्याच्या गाफीलपणामुळे साक्षीला सगळं सत्य समजलं की चैतन्य आणि अर्जुन एकत्र आले आहेत। चैतन्य हा आपल्या विरुद्ध पुरावे गोळा करतोय आणि मग तिने एक मास्टर प्लॅन बनवला। तिने प्रेस कॉन्फरन्स घेतली। त्यानंतर अर्जुन आणि चैतन्याने तिला फसवलंय, साखरपुडा करेल, लग्न करेल असं खोटं वचन देऊन फायदा उचललाय। या सगळ्या गोष्टी मीडियासमोर सांगितल्या आणि मग मीडिया तर साक्षी बिचारी मुलगी आहे अशा बातम्या उठवत त्यांनी अर्जुन आणि चैतन्यला तर गुन्हेगारच सिद्ध केलं। त्यातच साक्षीने आपल्या गुंडांना पाठवलं, अर्जुनच्या ऑफिसची तोडफोड केली, अर्जुन आणि चैतन्यची सगळीकडे बदनामी केली। अनेक क्लायंटने त्यांच्या केसेस मागे घेऊन टाकल्या। म्हणजे ज्या साक्षीवर खुनाचा आरोप आहे, जिचा बाप जेलमध्ये आहे, ती साक्षी आता सगळ्यांसाठी चांगली झालीये आणि अर्जुन आणि चैतन्य हे व्हिलन झाले आहेत। परंतु आता यापेक्षाही मोठा ट्विस्ट पुढील आठवड्यात मालिकेमध्ये येणार आहे, जेव्हा अर्जुन आणि चैतन्यकडे एकही केस राहणार नाही, परंतु त्यांच्याकडे हुकुमचा एक का अजूनही आहे आणि तो म्हणजे मधुभाऊंची केस, जी सायली अर्जुन आणि चैतन्यकडे देणार आहे। आणि मग त्यानंतर जेव्हा अर्जुन आणि चैतन्य हे साक्षी विरुद्ध सगळे पुरावे शोधून काढतील, सायली सुद्धा त्यांना मदत करेल। एकाच दगडात दोन पक्षी मारले जातील। म्हणजे जेव्हा हे सिद्ध होईल की साक्षीने खून केला आहे, हा खून मधुभाऊने केलेला नाही, साक्षीने विलासचा खून केला, हे सिद्ध झाल्यावर साक्षी किती मोठी खोटारडी आहे, तिने अर्जुन आणि चैतन्यावर खोटे आरोप लावले आहेत, ही गोष्ट सुद्धा सिद्ध होईल। एवढंच नाही तर अर्जुन आणि चैतन्याच्या कॉलेजच्या मित्राने सुद्धा आत्महत्या या साक्षीमुळेच केली होती, ही गोष्ट सुद्धा पुढे जाऊन सिद्ध होईल। म्हणजेच आता सगळं एकानंतर एक चांगलंच होणार आहे। जेथे साक्षीला असं वाटतंय की तिने नेहले पे देहला टाकलाय, ती आता मास्टर प्लॅन खेळते, परंतु त्यापेक्षाही मोठा मास्टर स्ट्रोक सायली आणि अर्जुन खेळणार आहेत आणि साक्षीला चांगलंच कोंडीत पकडणार आहेत, तिची चांगलीच जिरवणार आहेत। म्हणजे लवकरच महिपतच्या बाजूच्याच कोठडीमध्ये साक्षीची रवानगी होईल आणि मग बाप लेकीला जे प्लॅन बनवायचे आहेत ते दिवसभर जेलमध्ये बसून ते बनवतील यात शंका नाही। आणि एकदा का साक्षीचं प्रकरण मिटलं, मधुभाऊ जेलमधून सुटले की मग अर्जुन आणि सायली या दोघांच्या बहरणाऱ्या प्रेमाला सुद्धा रंग येईल। लवकरच हे दोघे एकमेकांना आय लव्ह यू म्हणतील, त्यानंतर त्यांचं हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज खरोखरच्या नात्यामध्ये गुंतेल आणि दोघे एकमेकांमध्ये गुंतील, सुखाचा संसार करतील यात शंका नाही। तर तुम्ही सुद्धा एक्सायटेड आहात काही सगळं पाहण्यासाठी? नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। ठरलं तर